आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, जिथं पिकतं तिथं विकत नसतं. हीच म्हण अमेरिकेच्या बाबत सुद्धा खरी ठरत आहे. WhatsApp हे एक अमेरिकन मोबाईल ॲप आहे. Facebook, Instagram यासारख्या ॲप बनवणाऱ्या मेटा या अमेरिकन कंपनीकडे WhatsAppची अधिकृत मालकी आहे. खुद्द अमेरिकेमध्ये WhatsApp वापरणाऱ्यांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात केवळ 30% आहे. त्यामुळे जिथं पिकतं तिथं विकत नसतं ही म्हण अमेरिकेच्या बाबत पण या ठिकाणी खरी ठरत आहे. नुकतंच एका संशोधन संस्थेने जगभरात WhatsApp वापरणाऱ्या टॉप 10 देशांची माहिती प्रसिद्ध केली. भारताने निर्विवादपणे ह्या यादीमध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे. भारतात जवळपास 85 कोटीपेक्षा जास्त WhatsApp युजर्स आहेत. 145 कोटी लोकसंख्येच्या प्रमाणात विचार केला तर साधारणपणे प्रत्येक दुसरा भारतीय WhatsApp युजर आहे. ह्या टॉप 10 देशांमधील इतर सर्व देशांची आकडेवारी जरी एकत्र केली तरी देखील ती संख्या भारताच्या जवळपास देखील पोहोचत नाही. भारतानंतर 14 कोटी वापरकर्त्यांसह ब्राझील देश दुसऱ्या नंबरवर आहे. तर 9.8 कोटी वापरकर्ते असणारा अमेरिका या यादीमध्ये चौथ्या स्थानावर आहे. 5 कोटी वापरकर्त्यांसह पाकिस्तान 10व्या नंबरवर आहे. टॉप 10 मधील 2 ते 10 ह्या नंबरवरच्या देशातील WhatsApp युजरची एकत्रित संख्या आहे 75 कोटी. भारताची अर्थव्यवस्था पहिल्या नंबरवर कधी जाईल हे माहीत नाही. पण सध्या तरी आपला देश WhatsApp वापरणाऱ्यांचा देश म्हणून जगात पहिल्या नंबरवर आहे आणि दुसरा कोणताही देश त्याच्या जवळपास जाईल अशी सध्या तरी शक्यता नाही. कारण एवढी लोकसंख्या सुद्धा दुसऱ्या कोणत्या देशाची नाहीये. ज्या देशाची लोकसंख्या आहे तो म्हणजे चीन. चीनमध्ये अमेरिकन ॲपवर बंदी आहे. चीनमध्ये WeChat हे ॲप वापरलं जातं. जवळपास 90 कोटी चीनी नागरिक WeChat वापरतात. त्यामुळं WhatsApp तिथं उघडत नाही. जगभरात WhatsApp हेच सर्वात जास्त वापरले जाणारं ॲप आहे. सर्व देशातील युजर मिळून हा आकडा साधारणपणे 3 अब्ज किंवा 300 कोटीपेक्षा जास्त आहे. WhatsAppच्या स्पर्धक असणाऱ्या WeChat ह्या मोबाईल ॲपपेक्षा हा आकडा जवळपास दुप्पट आहे. सध्या तरी आपले भारतीय आरट्टे हे ॲप ह्या स्पर्धेत कुठंच दिसून येत नाही. त्यामुळे त्या ॲपला अजून तरी खूप मोठी मजल मारायची आहे हे ह्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.